नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया। आम्हाला ॲडिक्शनसाठी खूप एन्क्वायरीज येत असतात, खूप चौकशा होत असतात। ॲक्च्युली जे एक 12-13 वर्षांची मुलं आहेत किंवा एक 20च्या आतली आपण धरू, ज्यांना आपण टीनेजर म्हणतो, एक 16-17 वयाची मुलं, ह्या मुलांमध्ये ॲडिक्शन चालू आहे किंवा ही लोकं ॲडिक्शन करत आहेत हे घरच्यांना समजतच नाही। त्यांचा डाऊट असतो आणि मग काही कारणास्तव त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळी ते खूप शॉक्ड होतात। तर मी इथे तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगते की जेणेकरून आपल्या पॅरेंट्सला समजेल की आपले मुलं जे आहेत ते ॲडिक्शन करत आहेत की नाही। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी ॲडिक्टेड लोकं असतात किंवा जे टीनेजर्स आहेत आपण म्हणू, त्यांच्यामध्ये ॲग्रेशन फार असतं। छोट्या छोट्या गोष्टींवरून ते चिडचिड करतात, रात्रीचं जागरण होतं, रात्री ते झोपत नाहीत, त्यानंतर मूड स्विंग्स खूप असतात आणि अँटी सोशल ते होतात। म्हणजे आधी ते इतरांशी बोलत असतील, समाजामध्ये मिक्स होत असतील, फॅमिली फंक्शन्सला फॅमिली मेंबरसोबत बाहेर जेवायला वगैरे जाणं, तर हे सगळं ही लोकं बंद करतात आणि ह्यांचं फ्रेंड सर्कलही पूर्ण चेंज होतं। काही नवीनच फ्रेंड्स त्यांनी बनवलेले असतात, ते त्यांच्या सिक्रेटमध्ये असतात, सिक्रेट फ्रेंड्स आपण त्यांना म्हणू। आणि मग कधीकधी हातापायाची थरथर होणं, जेवण न करणे, चिडचिड, जसं मगाशी मी सांगितलं, घरच्यांवर संशय घेणे, नको ते आरोप घरच्यांवरती करणे, अशी विविध गोष्टी हे पेशंट म्हणा किंवा हे टीनेजर्स करत असतात। अजून काय होतं, ह्यांचा करिअरमधला जो इंटरेस्ट असतो किंवा आधी ही लोकं हुशार होते, 10वी-12वीला चांगले मार्क्स आहेत, करिअर ओरिएंटेड होते, काहीतरी लाईफमध्ये करायचं होतं, पण आत्ता त्यांना तसं काहीच करायचं नसतं। पूर्ण एज्युकेशन त्यांनी स्टॉप केलेलं असतं किंवा त्यांना काही फरक पडत नाही आपल्या फ्युचरबद्दल, एकदम बेफिकिर असतात ते, काही झालं तरी काही फरक पडत नाही अशा पद्धतीचं त्यांचं वागणं असतं। घरच्यांची काळजी नसते, स्वतःच्या तब्येतीची काळजी नसते, स्वतःच्या फ्युचरची करिअरची काहीच काळजी नसते। अशा पद्धतीने हे खूप धक्कादायक वागणं त्यांचं सुरू होतं आणि घरचे लोक यामध्ये खूप डिस्टर्ब होतात। त्यांनाही कळत नाही की अचानक हे काय झालं आहे किंवा कशा पद्धतीने ह्यांना आपण ट्रीट करावं, ह्यांना कसं फेस करावं। तर मला असं वाटतं की असं जर कोणी असेल तुमच्या घरी किंवा आजूबाजूला नातेवाईकांमध्ये, तर तुम्ही त्यांना एकतर समुपदेशन काउन्सिलिंग करू शकता किंवा मग रिहॅबमध्ये ॲडमिट करू शकता। आमच्याकडेही अशा पद्धतीचे बरेच पेशंट्स आहेत जे ॲडमिट आहेत, त्यांचं रेग्युलर काउन्सिलिंग सुरू असतं। ह्यांना सायकॅट्रिक डिॲडिक्शनसाठीचे किंवा अदर मेडिसिन्सही चालू असतात। फक्त ॲडिक्शनचंच नाही तर यामध्ये कधीकधी सायकॅट्रिक काही आजारही लपलेले असतात आणि हे तारुण्यात येताना हॉर्मोनल चेंजेस असतील किंवा काही ब्रेनमधले चेंजेस असतील, केमिकल्स वरती खाली होत असतील, त्यामुळे असतील, पण ह्याला मेडिसिनचीही गरज लागते। तर मला असं वाटतं की जास्त वेळ न दवडता तुम्ही जर लवकरात लवकर सजगपणे ह्याच्यावरती उपचार केले तर तुमची मुलं ही नक्कीच त्यांचं आयुष्य सुधारू शकतील आणि पर्यायाने तुमचंही आयुष्य खूप चांगलं होईल। तुमची फॅमिली एका खूप ट्रॉमामधून बाहेर येऊ शकेल आणि तुम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा फायदा होईल असं वाटतं। तर असं काही असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू। खाली नंबर हा दिलेलाच आहे। संवाद पुनर्वसन केंद्र नावाचं आपलं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे, ज्यामध्ये सायकॅट्रिक आणि डिॲडिक्शनचे पेशंट्स ॲडमिट असतात। मेल आणि फिमेल सर्व वयोगटातील मुलं, मुली, तारुण्यावस्थेतील वयस्कर लोक वगैरे असे आपण सगळे ॲडमिट करत असतो। त्यांना खूप शास्त्रीय पद्धतीने आपण उपचार देत असतो, काउन्सिलिंग त्यांचं सुरू असतं, मेडिसिन्स सुरू असतात। त्यांना पर्सनली एंगेज ठेवण्यासाठी वेगवेगळ्या थेरपीचा आपण वापर करतो, त्याचा खूप चांगला फरक आम्हाला दिसत आहे। त्याच्यामुळे ही मुलं जी आहेत ऐन तारुण्यातील, ज्यांचं पूर्ण आयुष्य हे बर्बाद होऊ शकतं, ते एकदम योग्य ट्रॅकवर यामुळे येतात। तर या निमित्ताने आपण त्यांना एक चांगलं आयुष्य देऊ शकतो, त्यांना योग्य ट्रॅकवर योग्य वेळी आणू शकतो। तर त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आम्ही आमच्याकडून करतच असतो। तुम्हाला फक्त त्यांना इथपर्यंत घेऊन यायचं आहे, ती हिंमत तुम्ही दाखवायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी तुम्ही हे किमान एवढं तरी करावं असं मला वाटतं। थँक्यू।